सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. शुभसंकल्पांच्या उंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराज, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आभाळ गुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराज आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून निमन तालीम मित्रमंडळ पाषाण उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावा भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन लीला. भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन लीला. आचार्य आपल्या शिष्यांना इंद्र गर्वहरणाची कथा सांगत असतात. प्रत्येक मनुष्यात काम, क्रोध, मोह, माया आणि अहंकार हे अवगुण असतात, तर त्याला देव तरी कसे अपवाद असते. आपण देवांचे राजे आहोत आणि त्यामुळे सर्वांनी आपली पूजा करावी असं इंद्राला वाटत असतं. आणि एके दिवशी इंद्र यज्ञाची तयारी चालू असते. बाबा, आज गोकुळातील सर्वांनी नवीन कपडे घातले, साफसफाई झाली. आज काही विशेष आहे का? होय, आज आपल्याला इंद्रयज्ञ करायचा आहे. बरं, इंद्रयज्ञ? आणि तो कशासाठी? मी तर ऐकलंय तो भोगविलासी देव आहे. तो आपल्यासाठी काय करतो म्हणून आपण त्याची पूजा करायची? बेटा, तो देवांचा राजा आहे. तो मेघांचा स्वामी आहे आणि म्हणून वर्षा ऋतूच्या आगमनापूर्वी आपण त्याची पूजा करतो. त्याची पूजा नाही केली तर? त्याची पूजा नाही केली तर तो पाऊस पाडणार नाही, धनधान्य पिकणार नाही, गाया बकऱ्यांना चारा मिळणार नाही, वृंदावनात प्यायला पाणी मिळणार नाही, सगळीकडे दुष्काळ पडेल. हे सारे त्याच्या क्रोधामुळे होईल बेटा. ते आपल्या सगळ्यांचा विनाश करतील. प्रत्येकाचं जन्म आणि मरण ठरलेलं आहे, म्हणून तुम्ही इंद्राला घाबरू नका. ब्राह्मणांची उपजीविका वेदपठण करून चालते. वेदपठण हे त्यांचे इष्टदेव. क्षत्रियांचं देशरक्षण म्हणजे देश हा इष्टदेव. वैश्य व्यापारी यांची इष्टदेवता लक्ष्मी माता. तसंच आम्हा गोकुळवासियांची इष्टदेवता गोमाता, कारण ती कामधेनू आहे. तिच्या चरणात सर्व तीर्थांचा वास आहे. अंगात समस्त देवांचा निवास आहे. आणि गोवर्धन सुद्धा इष्टदेव आहे, कारण तो आपल्या गायींचं पालन पोषण करतो. तिथे येणारा चारा खाऊन पाणी पिऊन आपल्या गायींची वृद्धी होते, म्हणूनच आपण त्याला गोवर्धन म्हणतो. तर चला, आजपासून आपण गोयज्ञ आणि गिरियज्ञ प्रारंभ करूया. महाराज, आजपासून तुमची आणि देवदेवतांची पूजा पृथ्वीवर बंद केली आहे आणि त्याऐवजी गोमाता आणि गोवर्धनाची पूजा सुरू केली आहे. काय? माझी पूजा बंद केली आहे? हे खरं नाही. अशी बुद्धी त्यांना कोणी दिली? नंदपुत्र कृष्णाने महाराज, एका बालकाने. असं म्हणजे ते आता देवांची सोडून पर्वत आणि खडकाची पूजा करणार काय? होय महाराज. या गोकुळवासियांना पैशाची नशा झालेली दिसते. याचा परिणाम त्यांना भोगावाच लागेल. तू प्रलय करणारा मेघांचा नायक सामर्थ्य मेघाला बोलव. होय महाराज, आत्ता बोलावतो. सामर्थक मेघ, या वृंदावनच्या लोकांनी देव देवेश्वर आणि देवांचा राजा इंद्र याचा अपमान केला आहे. त्या सर्वांना अशी शिक्षा दे, अशी शिक्षा दे की मृत्यू लोकांमध्ये पुन्हा असे साहस कोणीही करणार नाही. तू भयंकर प्रलय कर आणि हाहाकार माजव, सर्वनाश कर.
त्याच्या अहंकाराचा नाश करणार. तुम्ही सर्व माझ्या मागे या, माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या मदतीला गोवर्धन येईल. चला चला. हे गोवर्धन देवता, आम्ही तुमची पूजा केली म्हणून तो इंद्र क्रोधित झाला आणि सगळ्या गोकुळवासियांना आणि संपूर्ण नगराला पाण्याखाली उडवणार आहे. तेव्हा आता तुम्ही छत्र बनून आमचं सर्वांचं रक्षण करा, आम्हाला मदत करा. वरून तुफान पाऊस पडत होताच श्रीकृष्णानं आपल्या योगशक्तीनं गोवर्धन पर्वत हातानं वर उचलला. एका करंगळीवर त्यांना एवढा विशाल पर्वत उचलून धरला. चला गोवर्धन पर्वताच्या खाली चला. या पाण्यापासून या गोवर्धनाच्या आश्रयाला या. सर्वजण पळत पळत त्या पर्वताखाली आले. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशा प्रकारे त्यानं गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण केलं. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. मंडळ सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.